अपडेट गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये कालपासून नक्षलींशी मोठी चकमक सुरू आहे आणि नक्षलवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाल्याची बातमी येते। चकमकीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। जवान दीपक मडावी यांना नक्षलींच्या भीषण गोळीबारात हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे। जोगा मडावी हे जवान नक्षलींच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले आहेत। चकमकीत 3 मृत नक्षलींचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आपले प्रतिनिधी मंगेश भांडेकर सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, माधवी, भामरागड तालुक्यातील फौजेवाडा जंगल परिसरामध्ये चकमक उडाली आहे। गडचिरोली पोलिसांचे सीसीटीव्ही पथक 2 दिवसापासून या जंगल परिसरामध्ये नक्षलविरोधी अभियानावर होते आणि बुधवारी काल दुपारच्या सुमारास जोरदार चकमक उडाली। या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर एक जवान जखमी आहे। तर या चकमकीनंतर घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन राबवले असता 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहे। रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती। दीपक मडावी हा जवान या चकमकीत शहीद झाला आहे तर जोगा मडावी हा जवान गंभीर जखमी आहे। त्याला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता ही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम भाग असेल, नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार असेल अशा ठिकाणी नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे। त्यामुळे एक प्रकारे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे आणि गेल्या काही दिवसानंतर ही गडचिरोली जिल्ह्यात आता 9 नक्षल उरल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली होती। याच पार्श्वभूमीवर 21 मार्चपर्यंत जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलमुक्त भारत करण्याचा संकल्प केला या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान सुरू केले होते आणि या अभियानात दरम्यान गडचिरोली पोलिसांचा एक जवान शहीद झाला असला तरी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे। माधवी, धन्यवाद मंगेशच्या माहितीसाठी। आता बातमी आहे पुण्यामधून। पुणे महापालिकेचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या